अरविंदजी भोईसाहेब, प्रेमनाथ पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये या. अरविंदजी भोई संघटनेचे माजी अध्यक्ष, तसेच प्रेमनाथ दादा पाटील माजी उपसरपंच ओली. चला आपण जाऊया पहिल्या फेरीच्या चौथ्या सामन्याकडे आणि आवाज ऐकूया संदेश पाटील भिवंडीकर यांचा. थँक्यू सो मच कालीराम किनी सर. उपस्थित सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कैलासवासी सुमन पांडुरंग स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सामन्याला सुरुवात होत आहे आणि आता शेरबा कोण नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षण करताना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक रंगतदार सामना पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. VS अँड कंपनी आई गावदेवी रांजोली टीम संघाला इन ऍक्शन मध्ये पाहतोय आपण. आज कॅप्टन म्हणून आपण बघितलं अशोक आले होते टॉस बॉक्स मध्ये. 4 धाम टॉस बॉक्स जो आहे तर टॉस बॉक्स मध्ये चला फलंदाज पाठवून द्यायचेत आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेले आहे. सलामीची जोडी येतोय. सन्माननीय माजी अध्यक्ष आणि त्याचबरोबर खजिनदार साहेब अरविंद भोईर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक श्री गुरुदत्त मानकोली व राहुल दादा माळी यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात होत आहे. दोन्ही संघांना खूप सारी शुभेच्छा आहेत. आज खऱ्या अर्थाने संपूर्ण टीम इथे तयारीमध्ये. सामन्याला सुरुवात फ्रंट लाईन गोलंदाज एकता मिसाईल प्रशांत मात्रे गोलंदाजीसाठी पॉवर प्लेचा षटक आणि पूर्ण तयारी पाहायला मिळते. संपूर्ण चेरोबा टीम आज मॅच मोठा आहे, स्पर्धा मोठी. आज संपूर्ण टीम स्क्वॉड जो आहे आज पूर्णचे पूर्ण आलेला आहे. दिनेश भुईर ॲडव्होकेट आपण पाहतोय. दिनेश केनी टीम कॅप्टन आज बनून आले होते. देवेन मुकादमला पाहतोय आपण. राजेंद्र पाटील रातोके कातील आज परीक्षा असेल. दिनेश मुकादम आणि गणेश भोईर, यस दिनेश भोईर यांचे बंधू. मात्र काही हरकत नाहीये, मॅच चांगला होईल हीच अपेक्षा आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून. लेट्स प्ले गेम ऑन. पंच सुनील म्हात्रे सर आता आम्हाला ग्रीन सिग्नल देणार आहे. तिथून मॅचचा सुरुवातीची घोषणा करताना 1 2 3 अँड स्टार्ट. मॅच ऑन. प्रशांत म्हात्रे यांचं पहिलं चेंडू. पहिला चेंडू इथे ब्रीमर चेंडू टाकला गेलाय. कमी पाहायला मिळत आहे आणि नक्कीच आता नो सिग्नल पंचाच्या माध्यमातून सुनील म्हात्रे सर आहेत आणि अलगच अंदाजामध्ये नो बॉल देताना आपण पाहतोय. फ्रीटचा इशारा पंचाचा येतोय. तर सुरुवात झाली आहे. नो +1 2 धावा बोनस स्वरूपात मिळत आहेत गावदेवी रांजोली टीम संघाला. पुढे निघून मारण्याचा प्रयत्न फ्रीट होतं, फायदा घेता आला नाहीये. फलंदाज गोटीराम स्ट्रायकिंग वर आहे. अशोक यांच्या माध्यमातून एक धाव लागली गेली आहे स्कोर कार्डवर. फार चांगला प्लॅटफॉर्म 40 प्लसच्या खेळाडूंसाठी एक चांगली स्पर्धा पाहायला मिळत आहे. ओलेग कटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. दिनेश मुकादम चेंडूपर्यंत पोहोचतं. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते.
कमालीचं कमबॅक पाहायला मिळाला. बिमर चेंडूने सुरुवात केली मात्र त्याला पुन्हा एकदा सुधारला गेला आणि आता चांगली गोलंदाजी करताना पुढचा चेंडू शॉर्ट बॉल होता, फायदा घेता आला नाहीये. लेग कटर चेंडू टाकला गेलाय. विकेट किपर परेश महाजन चांगलं काम करताना विकेटच्या मागे आपण पाहतोय. चालू अंगामध्ये 2 ट्रॉफीज एक फायनल खेळलेल्या आहेत स्वतःच्या स्पर्धेमध्ये. नंबर 2 वर आहे मात्र नंबर 1 कायम करण्याचा प्रयत्न असेल या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा शफल करून खेळण्याचा प्रयत्न आणि अजून एक डॉट चेंडू टाकला गेला प्रशांत मात्रेच्या माध्यमातून. नावातच दम आहे. एकता मिसाईल वन मॅन आर्मी कोणगाव संघाचे आपण पाहतोय. पहिला पॉवर प्लेचा षटक सध्या तरी पुअर प्ले पाहायला मिळत आहे अशोक आणि गोटीराम याच्या माध्यमातून. चांगला स्ट्रोक समोर खेळलाय. शतरक्षक भरपूर दूरवर आहे. वेगाने शतरक्षक येतोय मात्र चेंडू थांबणार नाहीये. येतोय चौकार. संदीप होते तिथे नक्कीच भरपूर दूरवर होते आणि अगदी मोठा पल्ला गाठला होता मात्र चेंडू 1 बाउन्स येतोय चौकार. थोडा वेळ तुम्हाला डीजे ऐकायला मिळणार नाहीये कारण की रात्रीचं भोजन सध्या सुरू आहे आणि त्या भोजनावर नक्कीच संपूर्ण आमचे कॉमेंटर्स, डीजे ऑपरेटर, लाईव्ह टेलिकास्ट, टेक्निकल टीम आनंद घेताना भोजनाचा स्वाद घेत आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतो लेग स्टंपवर टाकला होता मात्र चेंडू आला गली पॉइंट वर. एकच धाव मिळाली. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून तर षटक समाप्तीचा इशारा आणि या षटकामध्ये अल्पेश सांगत आहे की 8 धावा आलेल्या आहेत. विकेट मिळाला नाहीये. पाहूया षटक क्रमांक दुसरा कोण टाकेल. नेहमीप्रमाणे जर आपण विचार केला तर टीम मध्ये चांगला कॉम्बिनेशन आहे. टीमचा एकोबा आहे आणि एकजूट आहे आणि कोणगावामध्ये फक्त एकच 40+ संघ आहे. हे फार महत्वाचं आहे. आज देवेन मुकादम कॅप्टन म्हणून थोडेसे लेट पोहोचले होते मात्र टॉस जिंकून जो निर्णय घ्यायचा होता तो निर्णय इथे नक्कीच घेतलेली आहे. मला वाटतं परेश महाजन गोलंदाज तयारीमध्ये. यस, एक जबरदस्त गोलंदाज आहे. फिरकीचा जादूगार वेरिएशन पहार या चांगल्या गोलंदाजाकडे आहे. वेलकम गिरीश सर. ॲज अंपायर्स या स्पर्धेमध्ये चांगलं काम करताना आपण पाहतो तिन्ही पंचांना. स्ट्रायकिंग वर अशोक टीमचे कॅप्टन अशोक भगत. फुलटा चेंडू हवेमध्ये आणि आता चुकी करणार नाहीये संदीप. मिळाली अखेरकार झेल. विकेट. पहिला धक्का लागलाय VS अँड कंपनी आई गावदेवी रांजोली टीम संघाला. अशोक कॅप्टन बॅक टू डग आउट. नक्कीच कुठेतरी दबाव होता. पहिल्या षटकाचा खेळ असतो 45च्या खेळाडूंचा आणि तो दबाव न घेता विकेट देखील त्याला टाकायचं होतं आणि तो विकेट मिळालाय कोणगाव संघाला. आणि आता नवीन फलंदाज पाहतोय मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर धोरकनाथ म्हात्रे. एक पिंच हिटर VS अँड कंपनी आई गावदेवी रांजोली टीम संघाचा आपण पाहतोय. कमालीची झेल पकडली होती वडूनवकरच्या ऐतिहासिक मैदानावर. मात्र सध्या बॅटिंग क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. चांगला खेळ सध्या तरी पाहायला मिळतोय. पहिल्या 7 चेंडूंवर आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रो मिळालाय. परेश महाजन गोलंदाजी करतायत. अनुभवाची कुठेच कमतरता नाहीये कोणगावच्या खेळाडूंकडे. ते ग्रामीण क्रिकेट देखील खेळलेले आहेत. सिटी क्रिकेट देखील, व्यवसाय क्रिकेट देखील खेळलेले आहेत आणि आता 40+ क्रिकेट देखील ते खेळत आहेत. ड्राईव्ह केल्या चेंडूला चांगलं डोक्याचा वापर केला असंच मी म्हणेल कारण की पहिलाच चेंडू खेळत आहे. रजनी स्पर्धेतील पहिला चेंडू द्वारकानाथने खेळलाय आणि त्याच्यावर पहिली एक सिंगल काढली आहे. नाहीतर काही खेळाडू असे असतात की डायरेक्ट अटॅक करतात. सिंगल आली आहे. द्वारकानाथचं खातं ओपन. धावसंख्या 9 धावा धावफलकावर. परेश महाजन शॉर्ट रनअपने गोलंदाजी करताना. लेग कटर चेंडू मात्र स्ट्रोक चांगला खेळलाय. शतरक्षक वेगाने मात्र पोहोचू शकणार नाहीये. चेंडू चालेल सीमारेखा पार. येतोय चौकार. ज्या प्रकारचा चेंडू टाकला होता त्या प्रकारचीच बॅट फिरवली होती गोटीराम याने. गोटीरामला माहिती आहे आता जर धावा आल्या नाही तर पुढच्या येणाऱ्या षटकावर नक्कीच दबाव होईल VS अँड कंपनी आई गावदेवी रांजोली टीम संघावर. चौकाराने संघाची धावसंख्या 13 धावा 13.
परेश महाजन राईट हॅम ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा पुढे स्टेप आउट होऊन हा स्ट्रोक बनवलाय. काऊ कॉर्नर मध्ये पुन्हा एकदा संदीप चेंडू पर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. चांगला खेळ कमबॅक करताना गोलंदाज परेश महाजनला आपण पाहतोय. या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत मात्र एकच मोठा फटका आलेला आहे. लोअर फुलटा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर निघून स्ट्रोक बनवलाय. आज वारंवार संदीप याच्याकडे जास्त चेंडू जात आहेत. संदीप कराले फील्ड पोझिशन मध्ये आपण पाहतोय. धावसंख्या हळूहळू धावफलकावर जोडली जाते. 15 धावा. परेश महाजन पुन्हा एकदा आपण पाहतोय की वाईटच्या स्वरूपात धाव मिळते. परेश महाजन वाईट टाकल्यानंतर पाहूया. ओ पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एच अँड गॉन. इथं मिळालेला विकेट आहे परेश महाजनला. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावा 16 धावा. एक स्वागत आणि सन्मान करूया आपण. नक्कीच माजी अध्यक्ष आणि विद्यमान खजिनदार आई गावदेवी ओली टीम संघाचे कॅप्टन सर्वांचे लाडके सन्माननीय अरविंददा भोईर यांचा आपण येथे सन्मान करणार आहोत. मी आयोजकांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. सन्माननीय एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत श्री गुरुदत्त मानकोली टीम संघाचे आणि त्यांच्या शुभास्ते एका खेळाडूचा सन्मान इथे केला जात आहे. उतेकर भाऊ आपल्या शुभास्ते सन्मान करताना थँक्यू सो मच. आपण उपस्थित दाखवली या स्पर्धेला एन्जॉय केला आपण. पुढच्या मॅचसाठी तुम्हाला खूप सारी शुभेच्छा असतील मानकोलीकरांच्या वतीने. तर गोलंदाजीमध्ये षटक क्रमांक 3 सुरू होता आहे आणि आता खेळपट्टीवर सर्वोत्कृष्ट जोडी कारण की नीलकंठ मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि गोलंदाज गणेश भोईर षटक क्रमांक 3. आपण पाहतोय आपल्या आर्म्स करताना मात्र वेळेकडे देखील आपलं जास्त लक्ष आहे. 9 मिनिटं वापरली गेलेली आहेत. जेव्हा सामन्याला सुरुवात झाली होती 9:09 झाली होती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुरुवात चांगली केली आहे गोलंदाजाने. गणेश भोईर गोलंदाजी करताना. नेक्स्ट मॅच या मॅचचा विजेता संघ आणि आई गावदेवी ओली इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा यानंतर पाहायला मिळेल. पुढचा चेंडू चांगला चेंडू खुदून काढला चेंडूला मात्र शतरक्षक आहे आज संदीपची ही मिस फील्ड पाहायला मिळते. आता दुसरा धाव दोरकनाथ पूर्ण करताना आपण पाहतोय. दोरकनाथ मात्र एक जबरदस्त खेळाडू आहे. तगडा फलंदाज आहे. धावा जोडण्याचा प्रयत्न सध्या मैदानामध्ये करतोय. धावसंख्या झाली आहे 18 धावा. 18 लॉस ऑफ 2 विकेट्स. नाणेफेकी हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करताना VS अँड कंपनी आई गावदेवी रांजोली टीम संघाला आपण पाहतोय. ओ चेंडूला स्केअर ऑफ द विकेट खेळलाय. गली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू मागे आपण पाहतोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न अगदी वेगाने दुसरी धाव पूर्ण केली या दोरकनाथ मात्रेने. विकेट कीपर मात्रे, अंपर्स मात्रे, फलंदाज मात्रे आणि गोलंदाज भोईर. गणेश भोईर गोलंदाजी करत आहे. धावसंख्या हळूहळू 20 धावा धावफलकावर जोडल्या जातात. गणेश भोईरच्या अगेन्स्ट 4 धावा आल्यात आतापर्यंत 3 चेंडू मध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शांत क्रिकेट. 40+ क्रिकेट म्हणजे शांत क्रिकेट. कोणाची कटकट नाही काय नाही. एक चांगला क्रिकेट प्रेमल क्रिकेट पाहायला मिळत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्लॉट मध्ये चेंडू आलेला नाहीये. ओरपी चेंडू होता. ऑलरेडी बॅट पहिलीच फिरली होती फलंदाजाची. त्याचा पुरं श्रेय जातो गोलंदाजाला की थोडस व्हेरिएशन जो आहे गतीमध्ये परिवर्तन केला होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. समोर एक चांगला दिग्गज फलंदाज आहे आणि त्याच्या समोर गोलंदाजी चांगली होते. एक खूप मोठी बाब आहे कोणगाव संघासाठी. आता इथे मिस टाइम चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक भरपूर पुढे आले होते आणि आता हा काय घडले पाहूया. पंच काय इशारा करतात. टेक्नॉलॉजी आहे
नक्कीच त्यांना बघायचं देखील आहे सुनील म्हात्रे सरांना. नक्कीच टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून माहिती मिळते की वन बाउन्स येतोय चौकार. आयोजक आहे तिथे आयोजक स्वतः सांगतात की हा चेंडू पहिला टप्पा मैदानाच्या आतमध्ये, त्यानंतर चेंडू सीमेच्या बाहेर. धाव संख्या झाली आहे 4 धावाने 24 धावा, एक चांगली धाव संख्या. मैदानाच्या आतमध्ये जाळी आहे, त्याच्या अगोदर एक बाउंड्री लक्षात घ्या. आवाज देऊ नका बाहेरून. अंपर आहेत मैदानामध्ये, टेक्नॉलॉजी आहे त्याच्यावर चेक केला जात आहे. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने मिड विकेटचा पोहोचतोय. हलकस मिस फील्ड होतं आणि त्याचं कारण 2 धावा. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न अगदी वेगाने आणि 3 धावा पूर्ण करताना दोरकनाथ म्हात्रे. काय क्रिकेट, जिद्द क्रिकेट पाहायला मिळत आहे. दोरकनाथ म्हात्रे खेळपट्टीवर धावा बनवताना आपल्या संघासाठी. आता स्ट्राईक ठेवली आता दोरकनाथने. षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावा झालेल्या आहे धावपलकावर 27 धावा. 9-27 9ची सरासरी गाठत आहे. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये गोटीराम म्हात्रे नक्कीच घेऊन येताना आपण पाहतोय. निलकंठ आणि दोरकनाथ ही जोडी तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळते. इथून कमीत कमी 10+ जरी धावा आल्या तर एक सेफ टार्गेट टोटल चांगला होईल. मात्र इथून अधिक धावा बनवायच्या असतील तर दोरकनाथला आणि निलकंठला वारंवार मोठे पटके खेळण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. कारण प्रथम फलंदाजी करत आहे, टार्गेट सेट करत आहे. आणि एकच चर्चा सध्या शिरोबा कोण संघाची आहे की इथे धावा थांबवायच्या आहेत आणि त्याकरिता गोलंदाज कोण आहे ते नक्कीच आपल्याला माहिती मिळेल. निशान म्हात्रे देवेन मुकादम चर्चा करताना आपण पाहतोय. चर्चेनंतर आपापल्या जागेवर जाताना 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि पाणी मैदानाच्या आतमध्ये गोटीराम म्हात्रे घेऊन आल्यानंतर आपण पाहतोय ते पुन्हा एकदा डगआउट मध्ये परतीचा प्रवास करतायत. देवेन मुकादम याचा विचार केलेला आहे गोलंदाजीसाठी स्लॉगरच्या. नक्कीच माझ्या समोर पहिल्यांदाच गोलंदाज म्हणून काम करताना मी बघणार आहे आज देवेन मुकादम यांना ॲज अ बॅटर, ॲज अ ओपनर. शिरोबा कोण टीम संघाचे ऑलराऊंडर आहे. मात्र आता गोलंदाजीची परीक्षा रजनीमध्ये पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी होईल. पहिला चेंडू समोर दोरकनाथ म्हात्रे. पहिला चेंडू शॉर्ट बॉल होता, त्याच्यावर स्ट्रोक व्यवस्थित आला नाहीये. फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आहे. मात्र त्याहून वेगाने निलकंठ पहा किती वेगाने धावत आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. आता प्रत्येकी चेंडू मागे धावा उभारण्याचा प्रयत्न सुरू झाला मैदानाच्या आतमध्ये. VSN कंपनी आई गावदेवी रांजोली टीम संघाच्या माध्यमातून विनोद ठाकरे आणि सचिन ठाकरे यांचा हा संघ पुरस्कृत केलेला आपण पाहतोय. सध्या मैदानामध्ये फलंदाजी करताना धावा झालेला आहे धावपलकावर 29 धावा. 29 लॉस ऑफ 2 विकेट्स. देवेन मुकादम लेफ्ट-आर्म गोलंदाज. सुरुवात चांगली झाली आहे, 2 धावा खर्च केल्यात. दोरकनाथ सज्ज होत आहे. सोडून दिलाय योग्य तो निर्णय. पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा आलाय. एका धावाने धावपलकावर 30 धावा. गोलंदाज देवेन मुकादम लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू टाकताना. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे का नाही तिथे पाहूया आपण. यस, दिनेश मुकादम होते तिथे. मात्र आता काय घडले पाहूया तिथे आपण. आणि तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न. आता रनआउटची संधी आहे. देवेने देखील मिसिंग केलंय. आणि आता बघता बघता 4 धावा होत आहेत की नाही पाहूया. पहिला दुसऱ्या प्रयत्नामध्ये रनआउट झाले की नाही ते पंचांना बघायचं आहे. यस, आपण आहे टेक्नॉलॉजी त्याचा वापर करूया. ओम फोटोस लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण रिप्ले बघणार आहोत. चेंडू पकडलं, थ्रो केलं, दुसरं धाव कंप्लीट होते की नाही हे आता आपल्याला पाहायला मिळेल.
थ्रो आला, विकेट किपरने जम्प मारून चेंडूला अडवला आणि नक्कीच स्टंप पर्यंत घेऊन गेले, मात्र डायरेक्ट फेकून दिला आणि बॅटर हळूहळू नोट आउट आहे आणि 4 धावा कंप्लीट. जिथे 2च धावा होते तिथे 4 धावा मोजाव्या लागल्या. कमालीचा क्रिकेट, जिद्द क्रिकेट. दोरकनाथ मोठे फटके येत नाही, काही हरकत नाहीये, धावा बनतायत हे फार महत्वाचं आहे. धाव संख्या 34 धावा, 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 धावा जरी आल्या तरी खुश होऊ शकतो टीम, एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. देवेन पुढचा चेंडू टाकताना मोठा फटका ऑन साइडला, एक मारा लेकिन सॉलिड मारा, चेंडू सीमा रेखा पार, येतोय षटकार. आणि अशा प्रकारे आता एक सेफ टार्गेट, 40 धावा लागलेले धाव फलकावर. गोलंदाज देवेन मुकादम. आज स्पर्धा मोठी आहे, खर्च करताना धावा आपल्या स्पेल मध्ये. पुन्हा एकदा लोअर फुलटच चेंडू, फायदा घेता आला नाहीये, शतरक्षक आहे तिथे. परेश, एक धाव झाली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. आणि आता तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. आणि आता 4था धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. काय घडलं पाहूया. पंच सुनील म्हात्रे सर सांगत आहे यस बॅटर इज आउट आहे. 3 धावा पूर्ण, 4थ्या प्रयत्नामध्ये फलंदाज आउट झालेला आहे. मात्र टाळ्यांचा आवाज या खेळाडूसाठी नक्कीच खेळाडू कक्षामध्ये होईल. कमालीची बॅटिंग केली. जेव्हा टीम अडचणीमध्ये होती, प्रत्येक चेंडू मागे धावा बनवल्या, मग षटकार देखील पेश केला. आता नवीन फलंदाज नरेश उर्फ बाला मैदानाच्या आतमध्ये. बाला तरे, नरेश तरे नवीन फलंदाज. या षटकातील अजूनही एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड आम्हाला सांगत आहेत की 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून जर मोठा फटका आला ना, मग खतरे की घंटी बज सकती कोंडगांव टीम की. देवेन मुख्य कॅप्टन आहे टीमचं. आता टीमला सुरक्षित ठेवायचं असेल तर 2 चेंडू चांगले टाकावे लागतील. पाहूया, यॉर्कर तर पाहायला मिळाला नाहीये. तुम्ही 12वा खेळाडू आहात, तुम्ही कधी बसून तुम्ही एक सांगताय की यॉर्कर किंग आहे, मात्र यॉर्कर अजूनही मला पाहायला मिळाला नाहीये. त्याकरिता त्याला प्रयत्न करावे लागतील. बॅटर सज्ज होत आहे बाळा. फुलटा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला. आता परी चेंडू खाली आलाय आणि त्याच्याकडून झालेली ही चुकी तुम्हाला पाहायला मिळते आणि त्याच्यावर 2 धावा पूर्ण होत आहेत. फिल्डिंग मध्ये देखील चुका झालेल्या आहेत. आज वारंवार धावा झालेल्या आहेत धावफलकावर 45. सेफ टार्गेट. इथून आता व्हीएस अँड कंपनी आई गावदेवी राजुली टीम संघ चेरोबा कोण संघाची बॅटिंगला टेस्ट करू शकतात. देवेन पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या चेंडूला. शतरक्षक आहे लॉंगांचा संदीप कराळे, याचा थ्रो येईपर्यंत 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. आणि अशा प्रकारे हा टार्गेट नक्कीच चांगला टार्गेट मी म्हणू शकतो रजनी क्रिकेट मधील कोंडगाव संघासमोर. टोटल धावा 47 आणि 48 धावांचा, म्हणजे प्रति षटकामागे 12 धावा बनवायचे सोपं काम नाहीये या रजनीमध्ये. नक्कीच नरेश माळी पहिले कार्याध्यक्ष आहेत भिवंडी ग्रामीण फुटबॉल संघटना, यांच्या शुभ हस्ते आपण इथे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देत आहोत. आमचे कॅमेरामॅन आपण फोकस करायचं व्हीआयपी डाईज या आपण पाहतोय व्यासपीठावर. इथे मॅन ऑफ द मॅच, मागच्या मॅचची मॅन ऑफ द मॅच दिली जात आहे. अतिशय जबरदस्त काम राहिलं होतं मागच्या मॅच मध्ये प्रवीण जोशी यांचं, त्यांना ही मॅन ऑफ द मॅच दिली जाते. अभिनंदन. आणि आता नक्कीच प्रत्यक्ष डावाला सुरुवात होईल. पुन्हा एकदा मानकुलीकरांचा विश्वासूक समालोचक, कारण की दिवस न पाहता रात न पाहता तुमच्या सेवेला आवर्जून धावणारा हा समालोचक, ज्येष्ठ समालोचक कालीराम केरे सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद. धन्यवाद संदेश पाटील. बघा, आजच्या
दुसऱ्या रात्रीमधून आपण ही पहिल्या फेरीची चौथी मॅच मैदानातून पाहतोय. चेरोबा 40+ कोण विपक्ष VSN कंपनी गावदेवी रांजनोली, दोन्ही आडोस पडोस के गाववाले, एकाच पंचक्रोशीतील दोन्ही गावं. एका बाजूला विनोददादा ठाकरे सचिनदादा ठाकरे यांची टीम, तर दुसऱ्या बाजूला पंढरी भोईर देवेन मुकादम अँड एकता मिसाईल प्रशांत म्हात्रेची टीम. क्या बात है, एक से बढ़कर एक खिलाडी. 2 डझन चेंडू आणि 4 डझन धावा असं समीकरण आहे. नक्कीच गावदेवी पिंपलघर या ऑल टीम कडून आणि खास करून आमचे महेश भाऊ पाटील यांच्याकडून या गुरुदत्त 40+ मानकोली संघाला या स्पर्धेच्या आयोजनासाठी आणि नियोजनासाठी शुभेच्छा. धन्यवाद महेश भाऊ पाटील, नंदू पाटील, संतोष भाऊ पाटील, संतोष जोशी आणि ऑल टीम. नक्कीच नाना गोंडली हमर स्पोर्ट कासने संघाचे करता धरता आणि त्यांनी प्रतिवर्षी या वर्षी देखील षटकार आणि विकेटिंगसाठी कलरफुल टी-शर्ट खेळाडूंना स्पॉन्सर केलेत. आणि काल या स्पर्धेतून अमर पाटील गावदेवी वेले संघाचा यांनी 3 चेंडूमध्ये सलग 3 षटकार ठोकून नाना गोंडले यांचं टी-शर्ट देखील त्यांनी बक्षीस मिळवलेले आहे. धन्यवाद नाना गोंडली. सलामीर जोडी प्रशांत म्हात्रे आणि महेश भाई, क्या बात आहे. सुरुवातीचे 2 स्पर्धा जिंकून तिसऱ्या स्पर्धेमध्ये देखील अंतिम फेरीमध्ये पोहोचले होते. मात्र चेरोबा कोण संघ त्या स्पर्धेतून पराभूत झाले होते. सुरुवात चांगली केली या वर्षाची. नक्कीच चाचणी स्पर्धा जिंकली, त्यानंतर उपतालुका प्रमुख सरवलीची स्पर्धा जिंकली. सध्याच्या घडीला दुसऱ्या क्रमांकावर ही टीम भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज विनायक आहेत. वेलकम अविन माली. आजचं जेवण जे आहे नक्कीच राहुल पांडुरंग माली यांच्या सौभाग्यवती वैशाली वहिनी यांच्याकडून कालच्या पहिल्या रात्रीचं जेवण आमच्या निशाताई गुरुनाथ माली, नक्कीच खूप खूप धन्यवाद. घरचा तो घरचा. नक्कीच आमच्या संपूर्ण टेक्निकल टीम, पंच, समालोचक, गुणलेखक यांच्यासाठी जेवणाची उत्तम सोय केली जाते. विनायक पाटील, नक्कीच प्रमोद भाऊ म्हात्रे आणि भावेश ठाकरे अँड ऑल VSN कंपनी कडून गावदेवी रांजनोली टीमला शुभेच्छा. आमचे रविदादा भांबरे असतील, सुखदेव भांबरे,
सर्वांचं मनपूर्वक सरसे स्वागत. पहिला चेंडू अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये, चांगली फिल्डिंग डीप मध्ये, दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. द्वारकानाथ म्हात्रेनी नरेश तरे हे दोन खेळाडू इनफिल्डच्या बाहेर आहेत. रोहिदास भोईर, रोहिदास भोईर एक या संघाचे चांगले गोलंदाज आपण पाहिलेले आहेत, मात्र सध्या ते इन ऍक्शन मध्ये नाही आहेत. गोकुळ भाऊ असतील, पंडित पाटील असतील. हा चेंडू आडव्या बॅट न खेळलाय, डीप मिड विकेट रिजनला, खाली क्षेत्र आहे. प्रशांतचा क्लास, हा चौकार. चेरोबा 40+ कोण संघाची तर 2 चेंडू मध्ये 6. प्रति ओव्हर 12च्या सरासरीनं धावा बनवायचे आहेत. दुसऱ्या बाजूला महेश भाई स्वतःला तयार करतात. महेश नाईक आणि प्रशांत म्हात्रे. हा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. फिल्डिंग ज्या पद्धतीने लावलेली आहे तसे चेंडू पाहायला मिळत नाहीयेत. सलगचा दुसरा चौकार. 3 चेंडू मध्ये 10 प्रशांत म्हात्रेच्या बॅट मधून. प्रशांत म्हात्रे खूप मोठं नाव भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट मध्ये. वेस अँड कंपनी, गावदेवी रांजनोली आणि चेरोबा 40+ कोण या सामन्यातून विजेता आणि गावदेवी ओली असा पुढील सामना असेल. आज पहिल्या सत्रावर न्यूझीलंड पायगाव टीमनं 2 विजय संपादन केलेले आहेत. पहिल्या सामन्यातून दिवसभर डिवा टीमला पराभूत केला, त्यानंतर ओमसाई पिसे या संघाला पराभूत करून ती टीम पुढे आलेली आहे. इथे इनसाइड आउट खेळायचा होता, बघूया. चेंडू हवेमध्ये आहे. गोटीराम आणि गणेश पाटील प्रयत्न पाहायला मिळाले. कॉलिंग व्यवस्थित नव्हती. गोटीराम आणि गणेश पाटील दोन्ही चांगले क्षेत्ररक्षक आहेत, मात्र इथे झेल प्रशांत म्हात्रेचा ड्रॉप केलाय. धावसंख्या 12. नक्कीच शलोमाता वल या संघाचे एक सिनियर खेळाडू कॅप्टन तानाजी दादा भोईर आणि ग्रामपंचायत वलचे माजी सरपंच यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा. धन्यवाद तानाजी दादा भोईर. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. या चेंडूवर चौकार म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा घेतलेत. 48 बनवताना 16 पहिल्या ओव्हर मध्ये आणि आता उर्वरित 3 ओव्हर मध्ये 32. अजून एक चेंडू बाकी आहे. यस, अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे 5 मध्ये 16 आलेत. सॉरी, चुकीची दुरुस्ती. नक्कीच मला वाटलं ओव्हर संपली की काय. खेळाडू अगदी आपापल्या जागेवर चर्चा करत होते. प्रशांतचा झेल आणि त्यानंतर चौकार. पाच चेंडू 16 आलेत आणि 19 मध्ये अजून 32. वेलकम राहुल माली. आज जेवणाची उत्तम सोय राहुल मालीच्या माध्यमातून. वैशाली वहिनी यांचं देखील धन्यवाद. काल पहिल्या रात्रीमध्ये आमच्या निशाताईंनी जेवण बनवलं. गुरुनाथजी माली यांच्या सौभाग्यवती. इथे अजून एक झेल. एष्ट्यांच्या मागे अशोक भगत यांच्या हाताला चटका देऊन चेंडू गेलाय. प्रशांतचा दिवस आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये 2 झेल प्रशांतचे ड्रॉप केलेत. 1 ओव्हर 17 आणि आता 3 ओव्हर मध्ये 31.
एक ओव्हर मध्ये 17 धावा आलेत. बघा गावदेवी वेले टीम, आपण जर लाईव्हच्या माध्यमातून आज सामना पाहत असाल स्पर्धा, तर आपल्याला आज राहुल बरोबर सूचना देऊ का? यस, बघितलं लॉट आम्ही, घाई करू नका. बघूया घोटीराम म्हात्रे क्रमांक 2 ओव्हर घेऊन आलेत. चला सामना सुरू करा आपण. 9:43 झालेले आहेत. 6:20 आपण या आजच्या दुसऱ्या रात्रीचा पहिला चेंडू टाकलाय. एक ओव्हर 17. क्या बात आहे, अगदी स्लोवर चेंडू, गती परिवर्तन. गोटीरामने प्रशांत म्हात्रे समोर एक सुरुवात पहिल्या चेंडूची चांगली केलेली आहे. क्या बात आहे, स्लॉग सेप, चेंडूची लाईन अँड लेंथ ओळखली, डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडूला उचललाय. 2 धावा या चेंडूवर पूर्ण केलेत प्रशांत म्हात्रेनं. 8च्या 8 चेंडू प्रशांत म्हात्रेच्या वाट्याला आणि धावा देखील 19च्या 19 प्रशांत म्हात्रेच्या खात्यामध्ये. महेश भाई फक्त साथ देत आहेत. क्या बात आहे. शॉर्ट पिच चेंडू, कंट्रोल पोलचा फटका आहे. चांगली फिल्डिंग नीलकंठ भोईर, थ्रो देखील चांगला आहे. महेश भाईनं आता दुसऱ्या धावेसाठी साफ नकार दिलाय. धावसंख्या 20 धावा 9 चेंडू मध्ये आलेत आणि अजूनही 15 चेंडू मध्ये शिल्लक आहेत. रिव्हर्सचा फटका, चांगला संपर्क, चेंडू चालला डीप, थर्ड मॅन सीमारेषेच्या भेटीला, चौकार. महेश भाईनं जवळजवळ 9 चेंडू वेट केले. त्यांनी पाहिलाय गोलंदाज कुठल्या दिशेने चेंडू टाकतायत. नॉन स्ट्राईकला जेव्हा फलंदाज असतो ना, तेव्हा हे पाहणं खूप महत्वाचं असतं. चौकारने अकाउंट ओपन केलंय. संघाची टोटल 24. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका, क्या बात आहे, अप्रतिम झेल. शॉर्ट थर्डमॅन इनफिल्डच्या आतमध्ये हा विनायक पाटीलनं काय झेल टिपलाय. वा, बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. गुड कॅच.
इथे ओव्हरची समाप्ती. डॉट बोलावलाय. फलंदाज परेश महाजन आलेत. 2 ओव्हर धावा बनलेत 24 आणि आता 2 ओव्हर मध्ये अजून शिल्लक आहेत 24. क्या बात आहे. पहिल्या गोलंदाज द्वारकानाथ मात्रे. अगदी सामना कट्टोकट चाललाय कारण की दुसरी ओव्हर फक्त 7 धावांची आली आणि पुन्हा एकदा वेस अँड कंपनी गावदेवी रांजनवली इन ऍक्शन में. 12 मध्ये 24. स्वर्गीय सुभान पांडुरंग स्मृती चषक 2025 ची दुसरी रात्र आणि हा फटका प्रशांतनं उडवलाय. नरेश तरेच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमापार. षटकार. 12 मध्ये 24 आणि पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून नक्कीच आता 11 मध्ये 18. चांगला फटका खेळलाय प्रशांत मात्रेनं. हा चेंडू तेज करणार होता मात्र लाईन चुकीची. वाईट. प्रशांत मात्रेचे जे 2 झेल सुटले ना पहिल्या ओव्हर मध्ये ते झेल कुठेतरी रांजणोली संघाला महागात पडत आहेत. 11-17. हा फुलटॉस. फटका फसलाय. नीलकंठ भोईरनं देखील इथे झेल ड्रॉप केलाय. या सामन्यातून तब्बल 3रा झेल प्रशांत मात्रेचा तुम्ही सोडताय म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. एक 30 आणि संघाच्या 35. क्या बात आहे. प्रशांत मात्रे अतिशय चांगली फलंदाजी करतायत. हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. इथे नरेश तरेनं झेल सोडलाय. आज रांजणोली संघ फिल्डिंग करते की काय. नक्कीच खूप खराब खूप खराब. नशीब कुठेतरी कमी आहेत आज असंच म्हणावं लागेल कारण की एका सामन्यातून एका खेळाडूचे 4 झेल सोडणं हे अगदी कुठेतरी संघासाठी खूप घातक आहे. 9-11. नक्कीच विनोददा ठाकरे कदाचित जर मॅच पाहत असतील तर ते खूप नाराज झाले असतील. खूप कमी वेळेला आपण रांजणोली संघाकडून असं चित्र पाहिलेलं आहे. याआधी गोटीरामने झेल सोडला. अशोक भगतकडून एक चुकी झाली.
निलकंठ भोईर, त्यानंतर आता नरेश तरे. चारही खेळाडू चांगले आणि चारही खेळाडूंना प्रशांत म्हात्रेचं झेल आज सोडलेले आहेत. अतिशय चांगला अगदी हा अपड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. शेवटच्या क्षणी चेंडूवर बॅट चालवली आणि 2 धावा प्रशांत म्हात्रेने पूर्ण केल्या. धावसंख्या 39 धावा बनवायच्या 48. आता 8 मध्ये 9, 8 चेंडू 9 धावा. निलखंड भोईर करून झेल सुटला, चौकार गेला. गुटरम करून झेल सुटला, 2 धावा गेल्या. नरेश तरे करून झेल सुटला, 2 धावा गेल्या. अशोक भगतनं झेल सोडला, 1 धाव गेली. या धावा जर वाचल्या असत्या तर नक्कीच सामना कुठेतरी वेगळ्या स्थितीमध्ये पाहायला मिळाला असता. हा फटका उंचच उंच आणि इथे आता चुकी होणार नाहीये. झेल टिपला अखेरकार निलकंठ भोईरनं आणि फलंदाज बाद प्रशांत म्हात्रे. लेदर क्रिकेट चांगले खेळतायत. बघूया टेनिस बॉल मध्ये अजून या प्रशांत ज्युनियरला आपली छाप सोडायची आहे. अतिशय चांगला ऍक्टिव्ह बॉडी लँग्वेज आपल्या नेहमी त्यांचा पाहायला मिळतोय. 7-9 गोलंदाज द्वारकानाथ म्हात्रे. 7-9 इक्वेशन आहे. क्या बात है, हा क्लास आहे प्रशांत ज्युनियरचा. दुसरे धावेचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. वा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 ओव्हर धावा बनलेत 41. आता 6 मध्ये 7, 6-7. चालू सामन्यातून विजेता संघ आणि गावदेवी ओवली असा पुढील दुसऱ्या फेरीचा सामना असेल. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आमच्या गुरुदत्त 40+ सर्व खेळाडू, आमचे गुरुनाथजी माली, दयानंददा माली, राहुल माली, अविन माली, सुधीर उतेगर, वेलकम एनके, निलेश केनी आणि आमचे बंधू बालाराम केनी. आज मंगळवार आहे आणि या स्पर्धेला हस्ते भेट देण्यासाठी आलेत. आपण स्टेजवर या. निलेश केनी आणि बालाराम केनी. नरेश तरे 6 मध्ये 7. खूप कठीण पेपर आहे हा नरेश तरेसाठी, कारण की समोर फलंदाज आहे परेश महाजन. चांगले पंच आहेत आणि चांगले खेळाडू देखील आहेत. 6-7. इथे अगदी चेंडूला हलक्या हातानं शॉट फॅल्डे इनफिल्डच्या आतमधून उचललं. एक सिंगल धावी. बघा आपले गुरुदत्त 40+ सर्व खेळाडू सदस्य सर्वांनी स्टेजवर येऊन बसायचं बरोबर 11 वाजता. तुम्हाला 1 तास 2-4 मिनिटं अजून आहेत तुमच्याकडे. 11 वाजता बरोबर आपण स्टेजवर या. पाच चेंडू 6 धावा. चांगला स्ट्रोक व्ही सेप मध्ये खेळलाय द्वारकानाथ म्हात्रे. चुकी पाहायला मिळाली.
रॉकेट थ्रो 2 पूर्ण. नक्कीच आज प्रशांत ज्युनियर चांगला अगदी चेंडू बॅटच्या मधोमध घेत आहेत. मौल्यवान 4 धावा त्यांनी 2 चेंडूमध्ये बनवलेत. प्रशांत बाद झाल्यानंतर आता सामना येऊन थांबलाय. 4 चेंडू 4 धावा. 44 झालेत, 48 बनवायचे आहेत. 4 मध्ये 4. क्या बात आहे, अतिशय चांगला लेट कट. क्या बात आहे, हा विजयी चौकार आलाय प्रशांत ज्युनियरच्या बॅट मधून. अभिनंदन. चेरोबा 40+ कोण अँड हडलक टपलक VSN कंपनी गावदेवी रांजनोली. अभिनंदन टीम कोण आणि हडलक रांजनोली. या सामन्याचा सामनावीर खेळाडू नो डाऊट ज्याच्या बॅट मधून आलेत 34 धावा तेच ठरलेत या सामन्याचे सामनावीर प्रशांत म्हात्रे. प्रशांत म्हात्रे आपण यायचं आहे आणि संघ नाही